समोर उभे असलेले जालन्यातले शेकडो कुख्यात गुंड आणि त्यांच्या समोर हाताची घडी घालून उभे असलेले जालना पोलिसांचे पोलीस अधीक्षक अजय बन्सल। हे चित्र आहे जालना पोलीस स्टेशन मधलं। जालन्यातल्या सगळ्या भाई लोकांनी या पोलीस स्टेशनमध्ये हजेरी का लावली आणि त्यांच्या समोर एसपी साहेब एकटे का उभे होते, नेमकं काय घडलंय जाणून घेऊ। 26 जुलैला जालना येथील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी जालना शहरातल्या आणि परिसरातल्या रेकॉर्डवर असलेल्या जवळपास 125 गुन्हेगारांना बोलवून घेतलं आणि नवीन कायद्याअंतर्गत त्यांची परेड घेतली। या गुन्हेगारांवरती 302 सारखा मर्डर, हाफ मर्डर यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यांच्यावर कारवाई करण्याचे आणि त्यांना कडक वॉर्निंग देण्याचं काम पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी केलंय। या सर्व गुन्हेगारांना पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने कडक वॉर्निंग दिलेली आहे आणि जर ते यापुढे सुधारले नाहीत तर त्यांना बॉन्ड लिहून द्यावा लागणार आहे आणि या बॉन्डचं जर त्यांनी पालन केले नाही तर त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाईचा पर्याय हा मोकळा राहणार आहे। त्यामुळे जालना शहरात गुन्हेगारांच्या दहशतीखाली राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयात ही जी काही ओळख परेड रंगली होती त्याबद्दल शहरात मोठी चर्चा सुरू होती आणि पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले जाते। या सगळ्या प्रकाराबद्दल पोलीस अधीक्षक अजय बन्सल स्वतः काय म्हणालेत ऐकूया। काही त्यांना आदेश केले, काय सांगायचं? जो नवीन कायदे आले भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्याप्रमाणे गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई करण्याची पॉवर SP आणि ॲडिशनल SP यांना नवीन कायद्याप्रमाणे शासनाने दिलेली आहे। तर त्याचाच वापर करून मागच्या 1 आठवड्याभरापासून आपण ही मोहीम सुरू केली आहे की रेकॉर्डवरचे ते पण जो गंभीर गुन्हेगार आहे 302 म्हणजे मर्डर, हाफ मर्डर, आर्म्स ॲक्ट याला बोलून त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्याची कारवाई आणि वॉर्निंग देण्याची सुरू केलेली आहे। अगोदर त्याच्यामध्ये सदर बाजार तालुका इकडे ॲडिशनल SP साहेबांनी जाऊन घेतला आणि आज सिटीमधले मोठ्या प्रमाणात 100पेक्षा जास्त असे रेकॉर्डवरचे गुन्हेगाराला SP ऑफिसला बोलून त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्याचा कारवाई आता सुरू आहे। सर्वाला स्ट्रिक्ट आम्ही वॉर्निंग दिलेली आहे की जर तुम्हाला सुधारावं लागणार, नाहीतर आणि जो आता तुम्ही बॉन्ड लिहून देणार आहे त्याचं पालन करावं लागणार, नाहीतर त्याचा पुढची जो काही कायदेशीर आमच्याकडे टूल आहे तडीपार असो, MPD असो, मोका असो त्याप्रमाणे त्याचा वापर केला जाईल आणि कोणालाही याच्यामध्ये सुटका भेटणार नाही। सर, आपण शहर स्वच्छ करण्याचा बी आदेश दिलेत, काय आहे? जर हे कुठल्याही प्रकारचे क्रिमिनल गँग जो आहे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही चालू देणार नाही आहे आणि त्यामुळे जो काही आमच्याकडे टूल आहे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचे, पेट्रोलिंगचे, त्याच्यावर रात्री चेकिंगचे, हिस्ट्री शीटर चेक करण्याचे सगळे आम्ही वापरणार आहोत।